कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम हरि हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर रे बापर कुमा देवीवर देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाबर कुमा देवीवर राम बाबर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार श्री राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम हरे जय राम जय राम हरे हरे जय जय राम हरे कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप
जय हो तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय राम शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येते सांगाती कोणी न येती 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 सांगाती सारी अवघे कामे खोटी सारी अवघे कामे खोटी सारी अवघे कामे खोटी सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी 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 गोत घरे टाकोनी सारी होत घरे टाकोनी साडी गोत घरे टाकोनी सारी घरे टाकोनी साडी शेवटी गावाचे बाहेरे शेवटी गावाचे बाहेरे शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेरी स्वजन गण गोत स्वजन गणगोत स्वजन गण गोत स्वजन गणगोत उपाय नाही हो चालत 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 सारी अवघे कामे खोट सारी अवघे कामे खोटी सारे अवघे कामे खोट सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी 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 ऐसे स्वप्नवत आसार ऐसे स्वप्नवत आसार ऐसे स्वप्नवत आसार ऐसे स्वप्नवत आसार नरहरी जोडी तसे कर 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 सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी 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 विठोबार कुमार बार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय बार विठोबार कुमाई हॅलो 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 श्री हरिभक्तपरायण योगेश महाराज मोरे आयरवाडीकर त्यांना साथ करतील भागवत महाराज रुमनेकर
शरीराचे शरीराची होय मात शरीराची होय माती शरीराची 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 होय माती शरीराची होय माती शरीराची कोणी नयती सांगात 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 कोणी न येते सांगा कोणी न येते सांगा ते कोणी न येते सांगा कोणी न येते सांगाती सारी अवघे सारी अवघे कामे कोटी सारी अवघे कामे कोटी सारी अवघे कामे कोणी नाये ती संगाती कोणी नाये ती सांगती सारी अवघे सारी अवघे कामे कोटी सनी सनी बनी सनी बनी मग बनी जा 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 गा बनी जा 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 सारी अवघे कामे कोटी ते
जाती मसनवटी हलती जाती मसनवटी हलती जाती मसनवटी हलती जाती मसनवटी अंती जाने मसनवटे अंती जाने अंती जाने अंती जाने अंती जाने मसनवटी अंती जाने मसनवटी अंती जाने मसनवटी
गमधनिसा 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 सानी द पम गरे सा सानी द पम गरे सा सानी द पम गरे सा गमधनिसा 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 सानी द पम गरे सा सानी द पम गरे सा सानी द पम गरे सा गमधनिसा 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 सा 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 शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येते सांगाती सारे अवघे कामे खोटे अंती जाणे मसनवटी गोत घरे टाकोनी सारी शेवटे गावाचे बाहेरी सारी अवघे कामे खोटे अंती जाणे मसनवटी स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी ऐसे स्वप्नवत आसार नरहरे जोडे तसे कर सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू
प्रथम नमन जय हो भागवत गुरुजी वा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः विठला 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 विठल शरीराची होय माती कोणी न येते सांगाते सारे अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. भगवंताचे अतिशय लाडके लढेवर असणारे भक्त संत नरहरी महाराज यांचा हा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे. महाराज या अभंगाद्वारे सुंदर असा तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठाला विठाला विठाला. थोडं समोर सर का बाबा, त्या बॉक्सच्या पुढं सर. बॉक्साची काय गॅरंटी नसते, एखाद बार करंट मारते ते. या पुढे सर का, ते झटका मारते, काहीच गरज नाही त्या माणसं बॉक्सचं. पुढे या तुम्ही. हो ना उगच आधी ते बॉक्स ते वायर काढलेलं आहे तिकडून. सर का पुढं जर सर. हां आता काय भेव नाही ना. हां आता काय नाही. विठाला 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 विठाला. अभंगावरती बोलणे तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आपल्याच गावातील असणारे श्रीहरी भक्तपरायण वैकुंठवासी पंढरीनाथ किसनराव किरडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव, तसंच ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे असणारे त्यांचे चिरंजीव श्रीहरी भक्तपरायण संतोष पंढरीनाथ किरडे व पांडुरंग पंढरीनाथ किरडे या दोन्ही चिरंजीवानं व त्यांचे जे नातलग असतील, त्यांचे बंधू असतील, जेवढे त्यांचे नातलग असतील, आपल्यातलं कोणीतरी आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि असं म्हणतात की माणसाची आत्मा वर्ष श्राद्धानिमित्त म्हणजे 1 वर्ष आपल्यातच असते बघा. आज खऱ्या अर्थानं दादा आपल्यातून निघून जाणार आहेत, पण मला असं वाटतं दादा आपल्यातून निघून जातील पण ते आशीर्वाद रूपे मात्र कायम आपल्यासोबत राहतील. कारण आपल्यातून जाणारा व्यक्ती, आपल्यातून जाणारा माणूस हा शरीरानं जरी गेला तरी सुद्धा त्यांच्या कार्यरूपानं मात्र तो माणूस अजय अमर असतो. ज्या माणसाचं कार्य चांगलं आहे, ज्या माणसाचे कर्म चांगले आहेत, माणूस जाऊन सुद्धा न गेल्यासारखा आपल्यात असल्यासारखा वाटतो. पण ज्या माणसाची वागणूक चांगली नाही, ज्या माणसाचं कर्म चांगलं नाही, ज्या माणसाचं वर्तणूक चांगलं नाही, आपल्यात असून बी नसल्यासारखं असते. कारण काही घर असे येतं, घरात माणसं 2च येतं पण घर मात्र स्वर्गासारखं आहे. काही घरामध्ये माणसं 10 आहेत पण घर मशानभूमीसारखं आहे. कारण हे त्याला बोलत नाही, ते त्याला बोलत नाही. घरामध्ये जर वाद असेल तर घरात 10 माणसं असून सुद्धा उपयोग नाही. घरात 2च माणसं असावं पण प्रेमानं खळखळून हसणारे असावं. विठाला 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 विठाला. आज कीर्तनाच्या साथसंगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, त्यामध्ये मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या परिसराचा वैभव असे असणारे, महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं आमच्या दत्ता महाराजाचं नाव नाही. जेवढं वाजवणं गोड आहे तेवढाच महाराजाचा स्वभावही गोड आहे. तब्येतीकडे पाहून वाटत नाही महाराज एवढं सुंदर वाजवतात, पण महाराजाचा आवाज ऐकल्याच्या नंतरच वाटतं पाहणं. मी कीर्तनकार असून मला पंखा नाही, पंखा म्हणजे किती गावकऱ्याचं प्रेम आहे. पाकिट नाही वाटतं नाही का, आवाज घ्या निसती आता. कारण सर्वांचं प्रेम आमचे दत्ता महाराज असतील, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली असे असणारे श्रीहरी भक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे योगेश महाराज, तसंच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्याड वादक, तबला वादक, मृदंग वादक आणि भागवत बी चालू करीत आता आमचे राम महाराज श्रीहरी भक्तपरायण, तसेच आमचे सुंदर अशी ज्यांनी चाल गायली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य माझ्यासोबत कायम कथेला साथ करण्यासाठी येतात आणि सर्वांना आनंद देतात असे असणारे आमचे भागवत महाराज, महाराजाचे चरणतमस्तक, गावातील सर्व भजनी मंडळ, बरोबर का, गावातील सर्व वारकरी भजनी मंडळ सर्वांचे चरणतमस्तक होतो. आमचे चोपदार मामा आताच ड्रेस घेतलाय ना, किती कीर्तन का पहिलंच आहे माझं, आषाढीपासून घेतलेले 2-4 कीर्तन भरपूर केले का. अरे वा. फक्त आता त्यांना म्हणजे परमनंटचा बिल्ला घ्यायचा राहिला आहे, तेवढा घेतला की ते परमनंट झाले. अगोदर चोपदार नव्हते ना, आता पस्तोर, आधी इने करी, म्हणजे तुमची ड्युटी बदलली म्हणा की आता वरचीवर मान वाढायला लागला. महाराज आमचे चोपदार मामा महाराजाच्या चरण नतमस्तक आणि ज्यांच्यामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, अगदी गोड स्वभावाचे धनी असे असणारे माझे जिवलग मित्र आमचे गोटू महाराज. नावच गोटू आहे का दादा? निवृत्ती दादा, पण आम्ही सर्व त्यांना गोटू म्हणतात का? तुम्ही बी गोटूच म्हणतात? सर्व गोटूच म्हणतात. वा. आमचे निवृत्ती दादा यांच्यामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला बघा. सुंदर असं गाव आहे आणि विशेषतः माणसं म्हणतात की मोबाईलनं माणसं बिघडतात. माणसं म्हणतात मोबाईलनं माणसं बिघडतात, पण मोबाईल बघून ज्याला वाटतं आपलं व्हावं चांगलं, ज्याला वाटतं मोबाईल बघून बी आपलं काहीतरी चांगलं व्हावं, त्यानं बघावं फक्त महाराज आमच्या काय
जय हो यूट्यूब चॅनल, असं यूट्यूब चॅनल सुंदर असं ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार कुठलं बी चॅनल समोर आलं की बंद करायला लावतात, पण महाराष्ट्रामध्ये एक असं चॅनल आहे की ज्या एकही कीर्तनकार या चॅनलला बंद करत नाही, असे असणारे आमचं जय हो यूट्यूब चॅनल. कारण पहा, महाराज किती बी साधा असू द्या, पण त्या महाराजाचं स्वप्न मोठं करायचं असेल, एकदा या चॅनलवर कीर्तन गेलं की महाराज गाडीतच फिरतो बघा, एसटीतून उतरतून गाडीत फिरवतो. असे असणारे आमच्या दादाचं यूट्यूब चॅनल जय हो. या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, आणि ते काय सपक काय सस्प्रिक सबस्क्राईब काय सपक सबस्क्राईब करा. हां, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला विठाला विठाला. सेवेसाठी निवडलेला अभंग संत नरहरी महाराजाचा आहे. नरहरी महाराज आम्हाला सुंदर असा उपदेश करतात. बाबांनो, जीवन जगत असताना एक गोष्ट मात्र कायम ध्यानात धरा, आणि आजचं कीर्तन मला वाटतंय माणसानं कीर्तन कुठलंच सोडू नये. माणसानं कथा कीर्तन हे कुठलंच सोडू नये, पण आवर्जून पुण्यस्मरणाचं, गोड जेवणाचं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन आवर्जून ऐकावं. त्याचं कारण आहे, कारण फक्त एवढंच कीर्तन असं आहे की या कीर्तनामध्ये महाराज आपल्याला कसं जगावं याचा उपदेश करतात. नाही तर पहा, कुठेही तुम्ही कीर्तनाला जा, सप्ताहामध्ये कीर्तनाला गेले की लोकांच्या आता मागण्या वेगवेगळ्या झाल्यात. महाराज असं कीर्तन करा, महाराज तसं कीर्तन करा, पण खरं कीर्तन काय हे आपल्याला समजत नाही. पण महाराज खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनामध्ये महाराज आपल्याला वेळोवेळी जागं करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात की बाबांनो, सुंदर असा हा भगवंतानं नरदेह दिलेला आहे, या नरदेहाला वाही घालू नका. या नरदेहाचं सार्थक फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. कारण एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे. बघा, आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे, पण थोड्या वेळामध्ये मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन. या शरीराची एक ना एक दिवस माती होणार आहे, पण ज्या वेळेस या शरीराची माती होणार आहे ना, त्यावेळेस कोणी न येते सांगाती, सोबत कोणी येत नाही. जसं आपण एकटे आलो आणि एकट्यालाच जायचंय. मला वाटते माझ्या जन्माच्या अगोदरपासून आपण कीर्तन ऐकतात, बरोबर आहे का नाही? माझ्या समोर बसणारे सर्व माझ्या आजोबाच्या वडिलाच्याच वयाचे आहेत. आता पस्तोर आपण अनेक महाराजाचं वाट लावली, बरोबर आहे का नाही? म्हणजे वाटाला लावली आपण, आणि बरेच जण आपल्यातून गेले बी, पण तरी सुद्धा या शरीराची माती होणार हे आपल्याला कळतं का? कळतं ना महाराज, या शरीराची माती होणार आहे आम्हाला कळतं, म्हणून तर आम्ही कीर्तनाला आलोत. नाही तर चाटोरीत काही एवढेच माणसं आहेत का? पण ज्याला कळतं की आपल्या शरीराची माती होणार आहे, पण या शरीराच्या मातीचं जर सोनं करायचं असेल तर त्याला संत संगतीची जोड पाहिजे. विठाला 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 विठाला. या शरीराची माती होणार आहे, सोबत कोणी येणार नाही. महाराज असं कसं म्हणता हो, आजपर्यंत आम्ही एवढं कमवलंय, एवढे बंगले बांधलेत, एवढे घर बांधलेत, आणि तुम्ही म्हणता की सोबत काही येत नाही, असं कसं म्हणता? महाराज स्वतः सांगतात, गोत घरे टाकून सारे शेवटी गावाचे बाहेर आहे. का तुमच्या इकडं घरामध्येच एखाद्यानं मोठं घर बांधलंय, बंगला आपल्या पोरायसाठी, घरात जाळतेत का बंगल्याच्या बाहेर तिकडेच नेतेत ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही बोला ना, काऊन टेन्शन आले तुम्हाला? अजिबात काही ताण घेऊ नका. बघा, मला बी जायचं, मी का राहणार आहे का? हां, त्यामुळे ताण घेऊ नका. ऐका आता, कारण गोत घरे टाकून सारी, बंगला केवढा बांधा, शेवट गावाच्या बाहेर आहे. पण काही लोक महाराज एवढ्या भ्रमात जातात. काही माणसाला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्यापेक्षा या जगात देवापेक्षा संतापेक्षा मोठं कोणी नाही, आणि आपल्यापाशी आपण चांगलेच आहेत, यापेक्षा दुसरं चांगलं कोणी नाही. पण काही माणसाला सवय असते बघा, असं रोडनं चालायला लागलं आणि पाहुण्याचं गाव आलं की ते म्हणतात, काच खाली करा गाडीचा, काच खाली करा. का? हे आमच्या पाहुण्याचं रान आहे, हे आमच्या पाहुण्याचा बंगला आहे, हे आमच्या पाहुण्याची गाडी आहे. पण पाहुणा तुला काही देत आहे का? हां, कारण स्वैर्या धैर्याचा आपल्याला काही कामाला येत नाही. कारण पाहुण्याचं एक विशेषता आहे, माणसाकडे जर पैसा असेल तर लांबचे सुद्धा म्हणतात हा आमचा जवळचा आहे, आणि माणसाकडे जर पैसा नसेल तर जवळचे सुद्धा म्हणतात त्यांचा नामचा काही संबंध. जोवरी चळन गा तोवरी मन ती माझा, जोवरी चळन गा तोवरी मन ती माझा. ओ मानी ती लहान थोर देह सुखाची काजा, मानी ती लहान थोर
मी आलो तुझ मी वारोनी या बाबा 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 आता मज दृष्टी देई पांडुरंगा माया बापा देवा आता तरी डोळे दे रे बाबा कारण आता पोरानं कमरात लात घातली आता सुनबाई काय नीट बोलणं आता तरी डोळे लोक म्हणतात ना डोळे उघडतेत मला वाटतंय कुत्र्याचे पिले जे येतं ते जन्माल्याच्या नंतर मला वाटतं त्याचे 4-5 दिवस डोळे उघडत नाहीत बरोबर आहे का नाही आणि जोपर्यंत त्याचे डोळे उघडत नाहीत का तोपर्यंत ते माईला सोडित नाहीत पण एकदा डोळे उघडे की ते काय करतात माईला सोडतात आणि आपापल्या येणं निघून जातात कोण कुत्र्याचे पिले आपले संसारात लय बऱ्या डोळे उघडतात पण आपण कुत्र्याच्या पिलेपेक्षा बेकार आहे तिथंच घुसत होतं कारण आपल्यापेक्षा ते बरे 5 दिवसात डोळे उघडे की ज्याच्या त्याच्या वाटाला जातात पण आपल्याला किती बी अपमान होऊ द्या आपण मात्र डोळे उघडीत नाही ताव तुमचं द्या सोडून आम्ही कमरा बांधू बांधू म्हणतो संसारामध्ये सुख नाही माणसाचा एकदा अपमान झाला की संसाराचं तोंड बघायचं नाही किती बऱ्या बायका अपमान करतात तरी बी कीर्तन झालं की तिकडे जावं वाटतंय हां लोकांस सांगी ब्रह्मज्ञान कारण आपल्यात बी बदल नाही पण काय आहे माहिती आहे का माणसानं संसार अवश्य करावं पण संसार करत असताना परमार्थ करायला मात्र विसरू नये संसार आपण कसा करतो ज्ञानोबराय म्हणतात सायास करीशी प्रपंच दिननेशी हारीशी न भजशी कवन्या गुणे जसा सायासानं संसार करतात तसा परमार्थ सुद्धा माणसानं सायासानं करावा संसार करावा पण संसार करत असताना परमार्थ कसा करावा अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे आता कमळ तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलेले बरोबर आहे का नाही कमळ तुम्ही आम्ही सर्वांना पाहिलेलं आहे कमळ आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कारण आता सध्या सगळीकडं वाटायला लागले काय कमळ ते कमळ नाही सांगत मी आपल्याला त्या कमळाहून काय घेऊन देणार चिखलातलं कमळ कारण चिखलामध्ये कमळ येतं पण कमळ कधी चिखलाला स्पर्श करत नाही त्याच्यावरती पाणी टाकलं तरी सुद्धा पाण्याचा थेंबही त्याच्यावर राहत नाही माणसानं संसारात त्या पद्धतीचा असावं राहावं पण आपल्याला त्रास कधीच करून घेऊ नये आता दुसरं उदाहरण द्यायचं झालं समजा तुमचं घर आहे आता प्रत्येकाला घर आहे आपल्याला घर आहे आणि त्या घरामध्ये असं एक कपाट आहे विकू कमी करा घरामध्ये कपाट आहे कपाटाच्या पुढं अशा थैल्या येतात कशाच्या ठोच्या हाताच्या ठोच्या गव्हाच्या ठो नाही का जरा हलक्या येतात हां गव्हाच्या थैल्या येतात आणि त्या गव्हाच्या थैल्याच्या समोर तुम्ही सर्वजण घरातले जेवण करत बसलात आणि जेवण करत बसल्याच्या नंतर अचानक भला मोठा साप आला हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिला साप घरात आल्यावर तुम्ही पाया पडायला पाहिजे का घरातून पळून जायला पाहिजे महादेवाचा आहे ना पळून जातात का नाही हां आता ऐका आपण सर्वजण बसलेलो आहे जेवण करत आहोत पण तेवढ्यात आपल्या घरात साप आला आपण आपल्या डोळ्यानं पाहिला जेवणाच्या ताटावरून आपण गडबडीत काय झालं उठलोत आणि कुठं गेलोत बाहेर पण एक जणानं लक्ष दिलं साप गेला कुठं एक जणानं लक्ष ठेवलं की साप गेला कुठं गव्हाच्या पोत्यावरून तो साप गेला कुठं कपाटाच्या पाठीमागं आणि कपाटाच्या पाठीमागं साप गेल्याच्या नंतर सर्व जणांना सांगितलं अरे घरातला आणाले लेकरं येतं म्हणून अगोदर एक तर सापाला बाहेर काढावं लागल कारण त्याच्या पलीकडे त्याला जाता येणार नाही ते म्हणले बाहेर काढायचं पण सापाला मारायला पटांगण पाहिजे एवढ्या अडचणीत मारता येते का नाही मग ते म्हणले काय करावं लागन ते म्हणले अगोदर घरातला गर्दा बाहेर काढावं लागन आणि जसा घरातला गर्दा बाहेर काढला की मग सापाला मी मारतो मग 2-3 जण जरा हिम्मतवान होते ज्याला बीपी नव्हती कारण तिथं बीपीचे माणसं जमत नाहीत ज्याला बीपी नव्हती अशी 2-3 म्हणले थांबा आम्ही काय करतो तर सामान बाहेर काढतो आता लक्ष देऊ नये का मी सांगतोय काय तुम्हाला संसारात असून देवाकडे लक्ष कसं असावं ऐका
आता ते जे 4 जण होते घरात घुसले आणि घरात घुसल्याच्या नंतर अगोदर त्यानं गव्हाच्या थैल्या उचलायला सुरुवात केली. आता लक्ष राहू द्या, गव्हाची थैली उचलायलेत. आता ताकद लावा लागन का नाही? गव्हाची थैली उचलायलेत पण लक्ष गव्हाच्या थैलीकडे नाही द्यायचं, लक्ष कुठे? सापाकडे. कारण उचलता ते जर आले मरायचंच भाव आहे, बरोबर आहे का नाही? आता उचलायले थैली पण लक्ष कशाकडे? सापाकडे. जशा थैल्या बाहेर काढल्या म्हणले आता जा, म्हणले आता नाही, ते क्वाड बी बाहेर काढावं लागते. परत 4 जण आतमध्ये गेले. आता उचलायले क्वाट पण लक्ष कशाकडे? सापाकडे. पण ऐका बरं, गव्हाच्या थैल्या उचलताना त्याचं वय 25 वर्ष होतं, पण आता क्वाट उचलताना त्याचं वय किती झाले? 50 वर्ष झाले. आता त्याने सांगितलं आता क्वाट बाहेर काढा. ते म्हणले पण ते कपाटाच्या माग आहे ना, कपाटाचा काच फुटन आणि तिथं काय ठोका मारता बी येणार नाही. कपाट बाहेर काढायचंय आणि पक्क माहिती आता कपाटाच्या मागचे, कारण 50 झाल्यावर कपाटाच्या मागचे. कधी काळ येईन घेऊन जाईन सांगता येत नाही. मग आता कपाटाच्या माग साप आहे. 4 जण कपाट उचलायला गेले पण थैल्या उचलताना एवढी भीती वाटली नाही, क्वाट उचलताना एवढी भीती वाटली नाही. पण आता कपाट उचलताना भीती वाटती. त्याचं कारण आहे, कारण त्याच्या खाली काय आहे? साप आहे. हे डोळ्यानं पाहिलाय. आता उचलायलेत कपाट पण बारीक लक्ष ठेवलेत. बघ रे येईन बर काय, बघ रे नीट बघ रे. जर आलं आणि डसलं कोणीच वाचणार नाही. आता बोबड्या वळायला लागले. आता पण एक जण काय करते माहिती आहे का, जे दरवाज्यात उभा राहिले का ते म्हणते अरे उचला ना, काय होत नाही, उचला ना, तू येईन इकडे पुढं, तू इकडे ये, मग कळत आहे काय उचला. कारण बिना कामाचा लय लोक ताण घेतात. आता ऐका, पण जसं कपाट उचलायलेत, आता कपाट उचलायला एवढी ताकद आहे. आपल्याला कष्ट त्रासवालाय, माणसं हे त्रास विसरायलेत. बरं ताकद कपाट उचलायला आहे पण हे त्रास विसरून आपल्याला साप चावतो का काय? लक्ष कशाकडे? सापाकडे. पण जसं कपाट उचलायला लागले, उचलत असताना लक्ष कपाटाकडे नाही, लक्ष कशाकडे? सापाकडे. तसा संसाराचा भार उचलताना तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला त्रास होऊ नये तर तुम्ही लक्ष कशाकडे द्यावा? देवाकडे द्यावा. कारण बाबासाठी जोरदार टाळ्या. काही खरं सांगू का महाराज? कारण साधू संतांनी एवढी सुंदर रचना केलेली, एवढी सुंदर रचना केलेली, पण काही अभंग ज्या त्या वयातच म्हणायला सोबत आहेत बघा. कारण ह्या वयातच म्हणायला बरं वाटतं. नको नको म्हणा. आता आम्ही जर म्हणलं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, मग बायकून कोणाकडे बघावं? हा, बायको म्हणेन तुला कळत होतं तर लग्न कशाला केलं? कारण ह्या वयात जर म्हणलं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, का बाबा का नका गुंतू, लय केलं रे संसारासाठी, पण काही मजा नाही त्याच्यात. कारण काही अभंग त्यालाच म्हणलं लागतं. आता इंद्रिय मावळले जवरी चलन गा तवरी म्हणती माझा, हे म्हातारपणालाच कळत आहे, तरुण वयात कळत नाही. कारण तरुण वयात असं आमच्यासारखे पैसे घरी नेतेत. मग बायको म्हणते व्हय वा भाजी काय करायची? मग आम्हाला वाटतं लय जीव लावी ती काय की बटाट्याची करायची, आपण म्हणावं आलूची कर. तिने म्हणावं वांग्याची करू, आपण म्हणावं बैंगणाची कर. आणि जसं म्हणलं तसं बायको ऐकती. पण म्हाताऱ्यानं विचारावं एखाद्या काय केलं खाला, जे केला त्या खा, पंक्तीतून वरण आणले बापा. मग त्यानं त्या टायमाला अभंगच म्हणावं महाराज. जवर चलन गा तवर म्हणती माझा. पण आता नाही ना. आता तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकतात, बरोबर आहे का नाही? आपलं जीवन कशासारखं असं माहिती आहे का? आपल्या गावात कुंभारवाडा आहे का? कुंभारवाडा आहे ना, नाही का?
गेला उठून होता का कुंभारवाडा गेला बाबा. आता मग गाडगे कडून आणावं लागते आपल्याला बाहेरून मालेगावून मरडसगावून. आता ऐका मरडसगावला कुंभारवाडा आहे पण त्या कुंभारवाड्यामध्ये एकाच मातीपासून अलग अलग गाडगे बनतात का नाही. आता लक्ष देऊन ऐका कळालं तर पहा. कुंभारवाड्यातल्या एकाच मातीपासून अलग अलग गाडगे बनतात पण आपल्याला कोणतं गाडगं बनायचं ज्यानं त्याचं ठरवायचं. ऐका आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण एक माठ आणतो ना माठ. तो माठ आणतो कशासाठी पाणी थंड होण्यासाठी बरोबर आहे का नाही. उन्हाळ्यामध्ये माठ आणतो माठातलं पाणी थंड व्हावं आणि आपली तहान भागावी आपला आत्मा शांत व्हावा. पण लक्ष द्या माठातलं पाणी थंड तोपर्यंतच होतं जोपर्यंत माठाला पाझरा चालू आहे बरोबर आहे का नाही. कारण एकदा माठाचा पाझरा बंद झाला की माठातलं पाणी थंड होत नाही. जोपर्यंत माठातलं पाणी टिपटिप गळत नाही तोपर्यंत माठातलं पाणी गार होतंय आणि एकदा काय पाणी गळणं बंद झालं की माठातलं पाणी थंड होत नाही. पण जोपर्यंत पाझरा आहे तोपर्यंत माठ हा स्वयंपाक घरात असतो. पण एकदा माठातला पाझरा बंद झाला की ते सांडी वांडीसाठी दारात असतो. लक्षात आले तुमच्या. जोपर्यंत माठाला पाझरा आहे तोपर्यंत माठ कुठे घरात आहे. पण एकदा त्याचा पाझरा बंद झाला त्याला शेवाळा चढण पाणी गार होत नाही बंद झालं की त्याचा मुक्काम कुठे दारामध्ये. त्या गाडग्यात आणि ह्या गाडग्यात काहीच फरक नाही बघा. जोपर्यंत या गाडग्याचा पाझरा आहे तोपर्यंत याचा मुक्काम घरात आहे. पण एकदा ह्या गाडग्याचा पाझरा बंद झाला की याची बाज मात्र दारातच आहे. म्हातारं खोकलतंय लेकरं दचकतेत म्हणून. त्या गाडग्यात आणि ह्या गाडग्यात काही फरक नाही. परत एक गाडगं आहे बघा पोळ्याच्या टायमाला घेते तर त्याला काय म्हणतात बिनगी आळण का. हां ती माठाची चुलत बहीण आहे बिनगी. सगळं तुम्हाला नातं सांगणार आहे मी. माठाची कोण आहे ती चुलत बहीण. काय आळण का आमच्याकडे त्याला बिनगी म्हणते. नवीन अभ्यास झाला माझा वा आळण. हां आता ती आळण आहे का. आता त्या आळणला सुद्धा पोळ्याच्या दिवशी किती मान असतो त्याच्यात काय असतो दिवा आणि काय दाखवायचा बैलाला. बैल रुसला तर त्या दिव्याकडं पाहत नाही आणि नाही रुसला तर त्या दिव्याकडं पाहतंय. बैलाला दाखवावं लागते बरोबर आहे ना. आता ऐका पण एकदा त्या बिनगीमध्ये पाणी टाकलं की आपण कडून येतो ती बिनगी शेतात. पण शेतात ती बिनगी ती आळण आपण शेतात नेल्याच्या नंतर त्या आळणमध्ये जोपर्यंत पाणी गार होतंय तोपर्यंत ती आळण कोपीमध्ये असती. पण तिच्यातलं पाणी गार होणं बंद झालं की ती आळण तिकडे जाते बरोबर आहे का. कारण त्या आळणचं सुद्धा काय होतंय बदल होतंय. परत एक गाडगं आहे बघा. माणूस मेल्याच्या नंतर चौघा जणाच्या खांद्यावर नेताना ते पुढं चलत येतं त्याला काय म्हणते शिकाई. हां त्या शिकाईमध्ये सुद्धा काय असतंय आळणच असते ना बारीक गाडगच असते ना. ती माठाची मावस बहीण आहे ती आळण. आता ऐका आपण माठ बघितला जोपर्यंत पाझरा आहे तोपर्यंत घरात. पाझरा बंद झाला बाहेर. आळण जोपर्यंत गार आहे तोपर्यंत कोपीत. एकदा बंद झालं बाहेर. आता ऐका ही जे आळण आहे ते बाकी जे आता प्रेतासमोर न्यायचंय त्याची एक विशेषता आहे बघा. ते समोर का नेतात माहिती आहे तुम्हाला. आपण आतापर्यंत लई जणाच्या ठिकाणी पाहिलं पण का ते नेतात माहिती आहे का नाही ना. ऐका आता आजपर्यंत एवढ्या जणाला आपण सांगितलं देवाचं नामस्मरण खरं आहे पण आपल्याला विश्वास बसतंय का नाही. पण माणूस मेल्यावर चौघाच्या खांद्यावर नेत असताना तुम्ही आम्ही सगळेजण एकच म्हणतो राम नाम सत्य आहे राम नाम सत्य आहे. पण ते आपल्याला कळतं मेलेल्याला कळतं का. मग कळाल्यावर राम नाम सत्य म्हणाव का मेल्यावर म्हणाव. मग ऐका आता ज्या वेळेस ते माठ समोर घेऊन चालतात त्याच्यात विस्तव टाकतात आणि त्याच्यातून काय निघत आहे धूर बरोबर आहे का नाही. धूर निघत आहे का ते माठ समोर नेतात. कमीत कमी ह्या चौघाला तरी कळाव बाबा त्या समोरच्या गाडग्यात आणि या वरी झोपलेल्या गाडग्यात काही फरक नाही. त्याची सुद्धा काय आहे माती आहे आणि याची सुद्धा काय आहे माती आहे. कारण ते जसं आपल्याला नेत असताना त्याच्यातून काय निघतो धूर तसाच हा मेल आहे कमवून पण शेवट याच्यातून सुद्धा काय निघणार आहे धूरच निघणार आहे. आता ऐका हे 3 प्रकारचे माठ पण कुंभारवाड्यातून एक माठ असा आणतो की ते फुटल्यावर सुद्धा आपण कामाला आणतो. फुटल्यावर सुद्धा त्याला तेवढाच मान देतो. ते माठ मध्ये काल्याच्या कीर्तनात आपण आणतो त्याची काय करतो
दहीहंडी. आता दहीहंडी फुटल्याच्या नंतर त्याचे खापरं बाया घरी नेतात का? नेतात ना. कशात टाकतात? पिठाच्या डब्यात. काय होतंय पिठात डब्यात टाकल्यावर? पीठ वाढत आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? सांगितलं कोण तुम्हाला पीठ वाढत आहे? कारण यायचं असं आहे बाबा, माहीत तर काहीच नाही, पण उगं ही करती म्हणून तिनं करायचं, ती करती म्हणून तिनं करायचं. लय अवघडे महाराज. आता तुमचं द्या सोडून, आमच्या बी घरी असंच आहे. लय अवघडे. आमची बायको एकदा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करू लागली, पण जिवंत नाही, भिंतीवर काढलेल्या. तुमच्याकडे काढतात का नाही भिंतीवर? असा भिंतीवरती साप काढला. त्या टायमाला एक उपवास असतो बघा, भावाचा उपवास असतो ना. हां, भावाचा उपवास असतो बघा. त्या भावाच्या उपवासाला साबुदाणा जमत नाही. नाही जमत. काहून जमत नाही माहिती आहे तुम्हाला? नाही माहीत? सांग का मग? सापाची अंडी असतात म्हण. येईन शोध लावला. माईच्या कोण्या देवाना सांगितलंय आणि कोण्या पोथीत वाचलंय देव जाणी. आपापल्या बायकोला विचारा तुम्ही, कारण ते सापाची अंडी असतात. मला माहीत नव्हतं. नागपंचमीच्या दिवशी बायकोला म्हणलं वाढ जेवायला. तिने मला जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्याच्या नंतर एकच ताट वाढलं. म्हणलं तुला? ती म्हणली मला उपवास आहे. थांब म्हणलं तुला साबुदाणा आणतो. ती म्हणली माय अन्न का जमत नाही. म्हणलं काऊन? ती सापाची अंडी असतात. मी म्हणलं तुला कोण म्हणलं? ती म्हणली तुमची माय म्हणली. मी म्हणलं माय म्हणली. मी आईला विचारलं, म्हणलं आई तुम्हाला तुला कोण म्हणलं हे सापाची अंडी असते? ह्या बापाची माय म्हणली. म्हणजे माझ्या बापाची माय? मग आजी. मी आजीकडे गेलो, म्हणलं आजी तुला कोण म्हणलं हे सापाची अंडी असते? ती म्हणली आता मला सांगणारी का राहिली का? जिती गेली म्हणली वरी. पण ऐका, ती गेली मरून, पण हिनं सांगायचं बंद केलं का? बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहितीच नाहीत, पण आपण ते करत राहतो. कारण दहीहंडीचं माठ फुटल्या, दहीहंडी फुटल्याच्या नंतर त्याचं जे खापर आहे ते आपण घरातल्या पिठात टाकतो. त्याचं कारण आहे मातीचं काम आहे, पाणी वसून घेणं. आणि माठ हा ते बिनगी कशापासून बनलेली आहे? मातीपासून. आणि प्रसाद दहीहंडीचा काल्याचा प्रसाद हा दही आणि लाह्याचा असतो. 2 तास ते कीर्तनामध्ये इथं असतं, हरिनाम कानावर पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत काल्याचा प्रसाद असतो ते काल्याचा प्रसाद वसून घेतं. आणि नंतर आपण पिठाच्या डब्यात टाकल्याच्या नंतर ज्या पिठाच्या डब्यात ते खापर आहे ते खापर त्या माठाला, ते खापर त्या पिठाला पवित्र बनवतं. आणि तो पवित्र प्रसाद काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसाद खाल्ल्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच पुण्य त्या पिठातल्या स्वयंपाक केल्याच्या नंतर भेटतं. म्हणून त्याला खापर त्या पिठाच्या डब्यात टाकतात. असं उग वायपटवाणी आपण काही बी कोणाचं ऐकू नये. कारण आता ऐका, रामायणामधला प्रसंग, केवटानं ज्या वेळेस रामप्रभूचे पाय धुण्यासाठी सोन्याचं ताट नेलं का? चांदीचं नेलं का? लाकडाचं का नेलं? काय नेलं? ती काठवट. बरोबर आहे का नाही? लाकडाची काठवट का नेली? बायकोला समजून केवट सांगतो, अगं माझ्या प्रभूचं या काठवटीमध्ये पाय धुतल्याच्या नंतर हे पाणी ही काठवट वसून घे. आणि लाकूड पाणी पितं. ज्या वेळेस आपण घरी भाकरी बनवतो ना त्यावेळेस रोज माझ्या प्रभूच्या चरणाचा प्रसाद आपल्याला खायला भेटल, म्हणून ती काठवट नेली. तसं ऐका, माठ पाझर आहे तोपर्यंत घरात ते बाहेर आहे, पण हा एक माठ असा आहे कुंभारवाड्यातूनच आणलेला आहे. पण ह्या माठाची विशेषता आहे कीर्तनामध्ये 2 तास स्वतःला लटकून घेतो, काल्याचा प्रसाद त्याच्यामध्ये असतंय. आणि फुटल्याच्या नंतर सुद्धा लोक त्याच्या दर्शनासाठी, लोक त्याचं खापर नेण्यासाठी काय होतात? परेशान होतात. आणि आपल्या आपल्या घरी त्याला काय करतात? घेऊन जातात. तसं तुमचं आमचं सुद्धा जीवन आहे. ज्याला वाटतं दहीहंड्याच्या माठासारखं मेल्याच्या नंतर सुद्धा आपण एवढंच कोणाच्या बी कामाला यावं, त्यानं जिवंतपणे देवाचं भजन करावं. त्यानं जिवंतपणे जर देवाचं भजन केलं तर माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा कामा येतो. आज विचार करा, मारोतराव महाराजाची आपण एवढी सेवा करतो, मोतीराम महाराजाची एवढी सेवा करतो. कारण काय? त्यांनी जिवंतपणे देवाचं भजन केलं. आणि तुमच्या आमच्यासारखे गाडगे भजनात आणले. पण काही गाडगे असे येतं की पाजर संपला तरी बी घरातच घुसत येतं. मग आपल्याला माहीत आहे गाडगं कुंभारवाड्यातून आलेलं त्याची एक दिवस काय होणार आहे? माती. हे सुद्धा कुंभारवाड्यातूनच गाडगं आलेलं आहे, पण या सुद्धा गाडग्याची एक दिवस काय होणार आहे? मातीच होणार आहे. अभंगाचं शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती,
येती सांगाती जय हो. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती कोणी न येती सांगाती सारी अवघे काम खोटी सारी अवघे कामे खोटी हो शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती कोणी नाही सांगाती हो सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी शरीराची होय माती आवाज मोकळा करा, आवाज मोकळा. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती वा. कोणी न येती सांगाती शरीराची होय माती क्या बात आहे. शरीराची होय माती कोणी नाही सांगाती कोणी नाही शरीराची होय माती या शरीराची एक ना एक दिवस माती होणार आहे पण या मातीचं जर सोनं करायचं असेल तर आपल्याला संत रूपी परिसाकडे जावं लागेल बघा कारण संताकडे जवळ गेल्याच्या नंतर लोखंडाचं सुद्धा काय होतं सोनं होतं आणि भगवंताच्या नामस्मरण केलं की या जीवाचं सोनं होतं पण काय आहे माहिती आहे का आपल्याला काही गोष्टीवर विश्वास नाही चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाहीत कारण तुमची आमची एवढी भामटी भक्ती झाली जिथं वाटतं आपल्याला हा देव पावतो लोक तिथं निघालेत पण खऱ्या देवावरती लोकांचा विश्वास राहिला नाही खऱ्या देवावरती लोकांचा विश्वास राहिला नाही आजकाल महाराज या समाजामध्ये या जमान्यामध्ये असं झालंय की खऱ्या माणसाला किंमत नाही आणि खोट्याचा मात्र बहुमान झाल्यासारखा आहे या कलियुगाची विशेषता आहे पण एक सांगू का सत्य ते कायम सत्य असतं आता तुमच्याकडं मला माहिती नाही पण आता गावागावात गेल्याच्या नंतर पहा महादेवाचे मंदिर अगोदरही होते पण या 2 वर्षामध्ये महादेवाची एवढी भक्ती वाढली महादेवाच्या मंदिरात माणसाला जायला जागाच नाही सध्या बरोबर आहे का नाही तुमच्याकडे चालू आहे का महिला मंडळ सकाळी सकाळी महादेवाला पाणी घालणं चालू आहे वा 3दा मारून 2दा तुमच्या पोटाला यावं आता ऐका महादेवाला पाणी घालू नका ह्या मताचा महाराज मी नाही अवश्य पूजा करावं पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे त्या महादेवाला पाणी घालायच्या अगोदर ह्या महादेवाकडे बी लक्ष असू द्या हे महादेव बिगर आंघोळीचे येत 11 वाजेपर्यंत हां आमच्या गावातली एक जण महाराज पूजेला निघाली आणि नवरा आला म्हणला अय मला आंघोळीला पाणी टाक तिनं देव तांब्यात फेकून आणला वा तिकडे म्हणे माणूस पूजाला निघाले की मांजरासारखा आडवयात जावा आता खरं सांगा अशा देव पावन का नाही हां अहो तो महादेव आणि ती पार्वती माता पतिव्रता आहे अगोदर आपल्या नवऱ्याची सेवा करते कारण ज्या वेळेस कुबेरानं सोन्याची लंका ही महादेवाला दिली लंका कोणाची आहे लंका रावणाची नाही महादेवाची कुबेरानं महादेवाला दिली पण रावणाच्या हातानं पूजा केली वास्तुशांतीची रावणाला विचारलं काय पाहिजे दक्षिणामध्ये रावणानं काय मागितली लंका आणि महादेवानं देऊन टाकले पण पार्वतीनं सांगितलं हो आज तर आपल्याला हा बंगला घेतला होता थोडे दिवस तरी राहू मग त्यावेळेस पार्वती मातेनं सांगितलं महादेवानं सांगितलं पार्वती तुला सोन्याच्या लंकेत राहायचंय का ह्या भोळ्या महादेवासोबत राहायचंय त्यावेळेस पार्वती मातेचं उत्तर आहे देवा या सोन्याच्या लंकेत जर माझा नवरा नसल तरी सोन्याची लंका असून माझ्यासारखी मशानभूमी आहे पण माझा नवरा कैलासात मशानामध्ये असल आणि माझ्यासोबत असल ते मशान सुद्धा मला सोन्यासारखं आहे अशी आपल्या नवऱ्याची सेवा करणारी पार्वती आणि आपण तिच्या पूजेला गेल्याच्या नंतर आपल्या सुद्धा थोडा ज्ञान यायला पाहिजे का नाही आपल्या सुद्धा थोडा बदल व्हायला पाहिजे तर आपल्या जीवनाचं सोनं आहे नाही तर या शरीराची मातीच होणार आहे आणि ज्या दिवशी या शरीराची माती होणार आहे महाराज म्हणतात कोणी न येते संगाती का सोबत येत नाहीत त्याचं कारण आहे कारण हे सर्व खोट आहे हे नाते गोते सर्व लावलेले आहेत ना हे खोटे आहेत महाराज एवढे खोटे आहेत तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे प्रत्येकाला आज विचार करा तुम्हाला लहानपणी नातवाची सवय लागलेली असती
म्हाताऱ्या माणसाला नातवाची सवय लागलेली असती. प्रत्येक म्हाताऱ्याचं म्हातारीचं एक वाक्य असतं, महाराज आमचा नातू आमच्याशिवाय राहू शकत नाही, आमचा नातू आमच्याशिवाय राहू शकत नाही. पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा ना, ज्याला तुम्ही जन्म दिलाय ते मुलगा जर तुमच्याशिवाय राहू शकतो तर हा किती काय केलं तर तुमचा काय नातू आहे. त्याला सध्या समज नाही म्हणून तो तुमच्या सोबत आहे. त्याला एकदा कळालं म्हाताऱ्याजवळ काहीच नाही, नातू सुद्धा तुम्हाला सोडून देतो. म्हणून या नातवाच्या प्रेमात राहू नका. असे नातू लय वाट लावते ना आपल्याला. त्यामुळं माणसानं सावध व्हावं. आणि आता बघा नातवासाठी तुम्ही काही होताल, माणसानं आपल्या स्वतःसाठी जगावं, स्वतःसाठी कायम जगावं. आणि आपल्या स्वतःचं हित कशात आहे? महाराज म्हणतात आपुलिया हिता जुवासे जागता, आपल्या हितासाठी जागा राहा. आता ऐका, नातवाला कळत नाही, आपल्याला कळतं का नाही? आपल्याला कळतं ना. नातवाला कळत नाही, नातू रडत रडत आपल्या जवळ येतो आणि नातू तुम्हाला म्हणतो बाबा मला घोड्यावर बसायचंय. काय म्हणतो? बाबा मला घोड्यावर बसायचंय. पण बाबा म्हणतात बाळा आपल्या चाटुरीमध्ये घोडा नाही. आहे का? नाही ना. बाळा आपल्या चाटुरीमध्ये आहे घोडा. पण मी सांगायलो तो घोडा नसन, मी जरा नवीनच घोडा सांगायलो, माळेगावच्या जत्रात बी भेटत नाही हो. आता आहे का, बाळा आपल्या चाटुरीत घोडा नाही. मग त्यावेळेस लेकरू म्हणते, ते नातू म्हणते बाबा तुम्ही कोण आहेत? लक्ष देऊन ऐका बरं. ते म्हणते बाबा मला घोड्यावर बसायचंय, मला घोडा पाहिजे. पण आजा म्हणते बाळा आपल्या चाटुरीत घोडा नाही. नातू बारीक आवाजात म्हणते बाबा तुम्ही कोण आहेत? आता म्हातारीनं गप्प बसाव का नाही? म्हातारी म्हणते लेकरू एवढे तोंड बनवून म्हणायले तर वाकी घोडा. म्हातारी काय म्हणती? एवढं तोंड भरून लेकरू म्हणायले तर वाकी घोडा. 70 वर्षाचा घोडा. हे आहे घोडा सांगा? 70 वर्षाचा घोडा आहे चाटुरीत? हां मी म्हणलं मी जे सांगायलो ते नवीन आहे. कारण 70 वर्षाचा घोडा आहे होय चाटुरीत? आहे तर घोडे आहे तर मी घोडा म्हणायलो. हां बघा त्यानंच उत्तर दिलं, यायच घोडे असते तर माणसं घोड्यात काहीच फरक नाही. बरोबर उत्तर दिलं. आता गावातली आपल्यावर काही बोला नाही बघा. ऐका, कारण मला लय भेव वाटतं गोटू महाराज, मला एवढं भेव वाटतं म्हणून मी लोकांना काहीच म्हणत नाही. मी कुत्रं म्हणत नाही, कारण कुत्रे कीर्तनाला येत नाहीत. पण मी माणसाला कधीच म्हणत नाही. कुत्रे कीर्तनाला येत नाहीत, माणसं येत असतात. आता जे नाही आले ते थोडंच कुत्रे येतं, आपण कशाला म्हणावं? आता गाढवाला कीर्तनाला याचं कळत नाही, कारण ते काय येतं? गाढवं येतं. माणसं तर कीर्तनाला येतात, पण आपण कशाला कोणाला गाढव म्हणावं? आपल्या तोंडानं अजिबात कोणाला नाव ठेवायचं नाही. म्हणून तर गेले. हे असंच आहे बघा. माणसं म्हणतात मला तसं बोलायचं नव्हतं. मग आधी कशाला बोलला बापा? आधी नाही बोलायचं. आता ऐका, 70 वर्षाचा घोडा म्हातारीनं सांगितलं लेकरू तोंड भरून म्हणतंय म्हणून घोडा व्हानं. मग आता लक्ष द्या, 70 वर्षाचा माणूस 2 वर्षाच्या लेकरा पुढं आपले गुडघे जमिनीवर टेकतो, 2 हात पुढं टेकतो आणि त्या लेकराला पाठीवर बसून ते लेकरू म्हणतंय चल रे घोड्या टाकडीक टाकडीक. आणि मग जसा घोडा चलतो तसं बायको सुद्धा म्हणती म्हाताऱ्याची माय मला माहित नव्हतं घोडा आहे, मी आजपर्यंत बैलच समजित होते. आता कसं करायचं? आता ऐका, पण एकदा त्या लेकराला कळालं की ह्या घोड्याचे पाय थकलेत, आता ह्यो घोडा कामाचा नाही, ते नातू सुद्धा आपल्याला सोडून देतय. आणि ज्या म्हातारीला आपण बैल घोडा वाटत होतो, म्हातारीला कळालं की म्हातारा आता काही कामाचं नाही. मग म्हातारी सुद्धा म्हणती हे म्हातार मेल्यालं बरं. बैल म्हणे खर जय हो, मरता तरी बरे. बैल म्हणे खर मरता तरी बरे. बैल म्हणे खर मरता तरी बरे. बैल म्हणे खर मरता तरी बरे. नासियेले घर तुमको निया, नासियेले घर तुमको निया, नासियेले घर तुमको निया, नासियेले घर तुमको निया. बैल म्हणे खर मरता तरी बरे. बैल म्हणे खर मरता तरी बरे. बैल म्हणे खर मरता
मरता तरी बरे नाशियले घर थुंकून ये. आता विचार करा, ज्या म्हाताऱ्याची पहिल्यापासून आवड होती पण आता ते म्हाताऱ्याला घाण करायला लागलं, थुंकाय लागलं, तेच म्हाताऱ्याला गाढव म्हणते. खर या शब्दाचा अर्थ गाढव. खर या शब्दाचा अर्थ गाढव. बायको म्हणते, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. आता खरं सांगा, त्या वयामध्ये हे शब्द कानाला ऐकल्यावर बरे वाटतात का? मग त्यावेळेस तुमचं पूर्ण जीवन आठवा. अरे एवढा मोठा बांध होता रे, एवढाच केला मी, कुरून कुरून केला यांच्यासाठी. एक पाटावाडीला म्हातारीला कसं कसे दागिने केले माझ्या जीवाला माहिती ना. आता ही डंगरी मला गाढव म्हणायली, पण त्या टायमाला काय करता येते का? कारण आता तिला म्हणलं तर अर्धी भाकर सुद्धा भेटणार नाही. मग विचार करा, त्या टायमाला पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. आणि महाराज, आमच्या जीवनाचं सोनं, आमच्या जीवनाचं हित आहे तरी कशात? महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित देवाच्या चिंतनात आहे. महाराज, हे वळण हे सोपं आहे का? अहो सहजासहजी थोडं देवाचं नामस्मरण येतं, त्याला बहुत सुकृताची जोडी लागती, पुण्याचं गाठोडं लागतं. महाराजांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्हाला कळलंय ना त्या दिवशीपासून भजनाला लागा, बाकीचा विचार करू नका. कारण बऱ्याच गावामध्ये बघा, लोकाला जर म्हणलं आम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला, बाबा वय किती? 60 वर्ष. महाराज माळ आहे का? नाही ना. का नाही? आमचं हाड बाटलेलं आहे. माळ नाही, काय आहे? आमचं हाड बाटलेलं आहे. मग आता माळ घाला, नाही ना, जमत नाही ना. काऊन? हाड बाटलेलं आहे. कोण म्हणलं? भजनी म्हणले, गावातले महाराज म्हणले. काय म्हणले? हाड बाटल्यावर माळ घालायला जमत नाही. आणि असं म्हणल्यावर ते बी सुद्धा बिगर माळीचं मरतंय. पण मला असं वाटतंय, हे मला बी माहीत नव्हतं, पण मी थोडा गाथा वाचल्यामुळं तुकोबरायानं सांगितलं. मागे झाले ते पुढे जामीन आहे तुका, पाठीमाग काय झाले त्याचा विचार करू नका, पण इथून पुढं मी जामीन घेतो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्य. हो आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश याचा विचार करू नका, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे सुंदर असं आयुष्य हो. आज विचार करा, का महाराज वर्णन करतात त्याचं एक कारण आहे. काही माणसाचं आयुष्य संपत येतं पण देवाचं भजन करायचं कळत नाही. पण बघा आमची गुड्डी महाराज, एवढं छान लेकरू, एवढं छोटीशी आहे, माझ्या मित्राची मुलगी आहे म्हणून नाव घेत नाही, पण एवढ्या लहान वयामध्ये तिला मृदंगापासून बसून कीर्तन ऐका वाटतं ना. त्याचं कारण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कारण बाप आपला महाराज आहे, हे संस्कार लेकरा वाचतात. कारण काही काहीची परंपरा पहा, अख्ख्या परंपरेमध्ये लोक म्हणतात महाराज आमच्या परंपरेमध्ये भजन करणारं कोणीच नाही. पण काही काहीच्या परंपरेचा विचार करा, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. कारण भगवंताचं नामस्मरण करणारे महाराज म्हणतात परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि या बाबाच्या पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त आपण जमलेलो आहे, तर त्याचं कारण आहे परंपरा त्यांची शुद्ध आहे. कारण बाबा हे भजन करणारे होते, वारकरी होते, म्हणून त्यांच्या चिरंजीवाला हे कीर्तन करण्याचा कार्यक्रम करण्याचे
हे विचार, ही सूचना, हे कळालं. नाहीतर पहा काय काय लोक म्हणतात महाराज मेल्याच्या नंतर कार्यक्रम करून काय उपयोग आहे. अहो उपयोग आहे, उपयोग आहे. काय कारण आहे महाराज, आमचे पूर्वज जर मेले गेले तर आम्हाला त्यांचा काय फायदा आहे. अहो त्यांचा आशीर्वाद एवढा कल्याण इच्छिती तया कोळा, तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, तया कोळा, कल्याण इच्छिते तया कोळा, तया कोळा, कल्याण इच्छिते तया कोळा. तू का म्हणे पितर आशीर्वाद दे दे, कल्याण इच्छिते, कल्याण इच्छिते तया कुळा, तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा. तू का म्हणे पितर आशीर्वाद कल्याण इच्छिती तया कोळा, तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, तया कुळा, तया कुळा. कारण पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात, आपलं कल्याण करतात महाराज. म्हणून पहा काही काहीच्या घरामध्ये काहीच नसतं, पण अचानक एवढी लक्ष्मी यायला सुरुवात होती आणि पाहता पाहता माणसं श्रीमंत होतात. मग लोक म्हणतात महाराज अहो त्यांच्याकडे काहीच नव्हतं. 2 वर्षामध्ये त्यांची जीवस पलटले. समजावं पूर्वजाचा आशीर्वाद आहे. पण एखाद्याच्या चांगल्या घराचं जर वाटुळ झालं तर समजावं पूर्वजाचा शाप आहे. हा हा कटा त्याचे करीती पितर. कारण आमच्या कुळामध्ये दुराचारी मुलगा झाला ना महाराज, महाराज ते इतके तळमळ करतात. आमोच्या तळमळे होईल तुमचे वाटुळे. अनेक वेळेस आपल्याला शाप देतात महाराज. मग आमच्या पूर्वजाचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही जर इथं भजन केलं तर फायदा आहे. हो फायदा आहे. कशाचा फायदा आहे महाराज, त्याचा फायदा आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण तुमचे मात्र 10,000 फिक्स येतं. बरोबर आहे का जास्त सांगितली मग काय नाही, कमी झाले का हुटकलं मग काम एवढं कट करून टाका, कमी झाले म्हणून. आता ऐका, कारण महाराज बाकीचं सांगू नका. महाराज लोक सांगतात आपल्या पूर्वजाचा उद्धार करायचा असेल तर भागवत कथेचं आयोजन करा. कारण भागवतानं पूर्वजाचा उद्धार होतो. त्याला का खर्च कमी लागतो का, नका पडू खर्चात. खर्चात अजिबात पडू नका. 1 दिवस कीर्तन ठेवा तरी सुद्धा आपल्या पूर्वजाचा उद्धार आहे महाराज. पण कीर्तन करणं सोपं आहे का? अन्नदानाला 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. सिस्टीमवाल्याचा वेगळा, हे महाराज लोकांचा वेगळा, कीर्तनकार वेगळं, परत मृदंगाचार्य हाही खर्च लाखाजवळ जवळ जातो. म्हणून हे सुद्धा आम्हाला खर्चात पाडू नका. आम्हाला यापेक्षा सुद्धा सोपं सांगा. मग एक सांगितलं, एक काम करा तुम्ही. ज्या तिथीला आपले पूर्वज गेलेले आहेत ना त्या तिथीला सहकुटुंब सहपरिवारानं एकत्रित बसायचं. आपल्या पूर्वजाचा फोटो आपल्या समोर ठेवायचा. त्याला सुंदर असं हळदी कुंकू द्यायचं, हार घालायचा, अगरबत्ती लावायची आणि त्या फोटो समोर सहकुटुंब सहपरिवारानं माझ्या ज्ञानोबरायाचा हरिपाठ घ्यायचा. फायदा काय? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ.
सोपा. ऐकाव चाटोरीकर, नाही माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवू नका हो, पण कमीत कमी ज्ञानोबारायावर तरी विश्वास ठेवा. ज्ञानोबाराय सांगतात पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. कारण आपल्या घरामध्ये जर हरिपाठ घेतला, म्हणून माणूस गेल्याच्या नंतर 14 दिवस गावातल्या काही महिला मंडळ असतील, जर भजनी असतील तर वारकरी त्या घरी जाऊन काय करतात, हरिपाठ घेतात, भजन करतात. पूर्वजाला जाण्याचा, वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. पण विश्वास असेल तर. पण आपला आता विश्वास राहिला नाही हो, अजिबात विश्वास राहिला नाही. लोक म्हणतात महाराज हे सांगायचं काम आहे, पण एक सांगू का, कारण देवावरती तुम्हाला विश्वास नसेल, पण कमीत कमी आपल्या मायबापावरती तरी विश्वास ठेवला पाहिजे. आणि एक सांगायचं झालं महत्त्वाचं, तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे बघा, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन त्यालाच घडतं ज्यानं आपल्या मायबापाची सेवा केली. ज्यानं आपल्या मायबापाची सेवा केली नाही, पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा त्याला दगडासारखा आहे, अजिबात पावणार नाही. कारण ज्याला पुंडलिकरायाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, त्याला भावाची किंमत कळाली पाहिजे. कारण भावाची किंमत ज्याला कळाली त्याच्यासाठी पुंडलिकराया हा भाऊ आहे. कारण बहिणीची किंमत ज्याला कळाली त्याच्यासाठी माझी चंद्रभागा माता ही बहीण आहे. आणि आपला माय बाप ज्याला कळाले त्याच्यासाठीच महाराज भगवान परमात्मा आपल्यासाठी वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, आपल्या भेटीसाठी नाही, जे मायबापाची सेवा करतात त्यांच्या भेटीसाठी. कारण आपली आवड नाही त्या देवाला, ज्यांनी मायबापाची सेवा केली त्याला कुठं जायची गरज नाही बघा. म्हणून 1 2 3 जे का माता पितरे ऐका, माय बाप केवळ काशी ते नेणं जावे तीर्थाशी. आता या 2-3 वर्षापूर्वी एक गाणं आलतं गोटू दादा, त्या गाण्याचा अर्थ एवढा सुंदर आहे. एक बायको आपल्या नवऱ्याला समजून सांगू लागली, मालक काय झाला नाराज व्हायला, लई चेहऱ्यावरती आड्या पडलेले. तो म्हणला काय करू ग, आषाढीची वारी जवळ आली, पण लोकाची इथं साला नाही, लोकाची इथं कामाला आहे, म्हणून मला काही पंढरपूरला जाणं होत नाही. त्या बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक अहो पंढरपूरला जायची गरज नाही. तो म्हणला मग, ती म्हणली ऐका, खरंच नव्हतं खरं माझ्या देवाचं मंदिर, खरंच नव्हतं खरं पांडुरंगाचं मंदिर, कशाला जायचं दूर आपलं चाटोरी पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. खरंच नव्हतं खरं माझ्या देवाचं मंदिर, खरंच नव्हतं खरं माझ्या देवाचं मंदिर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. बाप तुमचा विठ्ठल माय तुमची रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय तुमची रुक्मिणी. ऐका, संपलं आपलं कीर्तन. एक टाळी वाजवा स्वरांना. कारण प्रत्येकाला आपल्या माय बापामध्ये देव दिसणं गरजेचं आहे बघा. ज्या दिवशी आपल्याला आपल्या माय बापामध्ये देव दिसल त्याच दिवशी आपल्याला पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा हा विठ्ठल वाटल. आणि नाहीतर ज्याला माय बापामध्ये देव दिसला नाही त्याला देवळामध्ये सुद्धा देव दिसणार नाही. खरंच नव्हतं खरं माझ्या देवाचं मंदिर, खरंच नव्हतं खरं पांडुरंगाचं मंदिर, कशाला जायचं दूर आपलं चाटोरी पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. बाप तुमचा विठ्ठल माय आहे रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय आहे रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय आहे रुक्मिणी, बाप तुमचा विठ्ठल माय आहे रुक्मिणी. भाऊ पुंडलिक आहे बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिक आहे बहीण चंद्रभागा, कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर, 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 पंढरपूर इथंच पंढरपूर.
अद्भुत खर माझ्या देवाचं मंदिर कशाला जायचं दूर आपलं इथंच पंढरपूर. मग ऐका, माय बापामध्ये जर देव दिसत नसल तर काय उपयोग आहे सांगा बरं. त्या पांडुरंगाकडे जाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. म्हणून पहा, या चिरंजीवानं आपल्या बापाची सेवा केली आणि आज सुद्धा हे 8 तासानं एवढा उत्सव एवढा कार्यक्रम करतात का. आपल्या बापाचे उपकार आहेत. या जगामध्ये 2 पात्र असे आहेत बघा, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाप. तुमच्या बापाच्या हातामध्ये ज्या वेळेस पैसा नसतो ना, त्यावेळेस तुम्ही त्या बापाकडे एकदा लक्ष देऊन पहा. त्याची तळमळ फक्त एकच असती. या जगाच्या पाठीवर असा कुठलाच बाप नाही की बाप आपल्या मुलाचं वाटुळं व्हावं याचा विचार बाप कधीच करत नाही बघा. कायम आपला बाप आपल्या लेकराला आशीर्वादच देत राहतो. कायम बाप करी जोडी लेकुराचे ओढी. वा. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. क्या बात आहे दादा. काय हो? बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुली कुरवंडी वाढवो. काय हो दादा, वा. आपुली कुरवंडी वाढवोनी. बाप ज्या वेळेस आपल्या लेकरासाठी कष्ट करत असतो ना, आपल्या स्वतःचा विचार कधीच करत नाही हो तो बाप. कारण आपल्या घरामध्ये सुखाची दिवाळी साजरी व्हावं म्हणून त्यानं फाटके कपडे घालावं. आपल्या मुलानं सुखामध्ये राहावं म्हणून त्यानं आपली दाढी साबण लावून करावी हो. त्या बापाची किंमत बाप मेल्याच्या नंतर कळतो. अहो, आपल्या घरामध्ये जोपर्यंत बाप जिवंत असतो ना, अरे कोणाची वाईट आपल्याकडे बघण्याची नजर होत नाही. हे बापाची किमया आहे. पण बाप गेल्याच्या नंतरच कळतो. आपल्या मुलाला मुलं होऊ द्या, पण तरी सुद्धा आपला मुलगा हा आपल्यासाठी लहानुसाचे ना, हे बापाला कळतं. मुलीच्या जीवनामध्ये तर त्या बापाचा आधार एवढा असतो. ज्या मुलीच्या जीवनातून बाप निघून गेला मायबाप, त्या मुलीचं माहेर संपलं बरं. पण बाप आपल्याला नारळासारखा कडक वाटतो. पण त्या बापाचं प्रेम समजून घ्यायचं असेल ना, त्या बापाचं प्रेम समजून घ्यायचं असेल तर आपला स्वतःचा मुलगा एखाद्या वेळेस जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल ना, तर दवाखान्याजवळ डॉक्टर समोर जाणारा आणि हात जोडून ढासा रडणारा आपला बाप असतो. दादा, अहो लागलं तर मला काही काम सांगा, मरेपर्यंत तुमचा दवाखाना पुसलो, पण माझ्या लेकराची मात्र काळजी घ्या, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नका म्हणणारा बाप असतो. अहो आपल्याला वाटतं आपली माय आपल्यासाठी खूप कष्ट करते, खूप काम करते, पण ऐका, आपली जन्म मरणाच्या भाकरीची किंमत आणि आपल्या मरेपर्यंत आपल्याला कमवून ठेवणारा हा आपल्यासाठी बाप असतो. अहो त्याला माहिती असतं मी मेल्याच्या नंतर सोबत बांधून काहीच नेणार नाही. अहो सहज एखाद्याला विचारा, अहो एवढा पैसा कमवता, एवढा बंगला बांधला, एवढी शेती कमवली, काय मेल्यावर बांधून नेणार आहेत का? त्यावेळेस त्या बापाचं वाक्य, दादा अरे मेल्यावर बांधून येणार नाही, पण मला माहित आहे, मला माहिती आहे लोकांच्या बांधाला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस जर उशीर झाला तर हृदयाला टोचल असं हे माणसं बोलतात रे. माझ्या मुलानं कधी लोकांच्या बांधावरती कामाला जाऊ नये ना, त्यामुळं रात्रीचा दिवस करून मी काम करतो. माझ्या मुलानं सुखामध्ये सावलीमध्ये राहावं त्यामुळं मी काम करतो रे. बांधून तर मीही नेणार नाही, बांधून तर माझा मुलगाही नेणार नाही, पण उन्हामध्ये काम करत असताना चटके काय बसतात हे माझ्या जीवाला माहित आहे ना. हे मुलाला माझ्या चटके बसू नये म्हणून मी हे काम करतो. वाळू दे, काय मला त्रास व्हायचं तर हो दे, पण माझा मुलगा तर सुखात राहील ना. आपुली कुरवंडी वाढवो, आपुली कुरवंडी वाढवोनी हो. आपुली कुरवंडी वाढवो,
वाळवोनी वा एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी. जीवनामध्ये एक गोष्ट कायम ध्यानात धरा बघा. जीवन जगत असताना माझा एवढा अधिकार नाही, तुम्ही सर्व माझ्या वडिलासारखे आहेत. पण दादा एक कळकळीची विनंती सांगतो. माझा बाप माझ्या आजीला, माझा बाप माझ्या आजोबाला, माझा बाप जोपर्यंत माझ्या आजी आजोबाची सेवा करल तोपर्यंतच हा माऊली महाराज कीर्तन करू शकतो. कारण हा माऊली महाराज तुमच्या समोर जे कीर्तन करतो ना, ही माझी पुण्य नाही, ही माझ्या आजोबाची गोकुळ महाराजाची पुण्य आहे महाराज. कारण माझ्या आजोबानं सेवा केली, माझ्या बापाला शिकवलं, आणि बापानं ज्या वेळेस मला ह्या वारकरी संप्रदायामध्ये टाकलं ना त्यावेळेस. पण आज ज्या ज्या वेळेस मी कीर्तन करतो त्या वेळेस महाराज माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होत असेल तर माझ्या बापाला आनंद होतो. लोक ज्या वेळेस माझ्या गळ्यामध्ये हार टाकतात ना, माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या बापाला होतो. हे बापाचा, कारण पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाये. ज्यावेळेस आमचे गोटूदादा प्रमाण म्हणतात, गायन करतात ना, त्यांना ज्यावेळेस लोक वावा म्हणतात त्यांच्यापेक्षा आनंद त्यांच्या बापाला होत असतो बघा. कारण आपल्या मुलाच्या विजयानं आपल्या बापाला कधीच दुःख वाटत नाही, उलट त्याला आनंद वाटतो. म्हणून आपल्या बापाची जागा या जगात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. पण तो बाप समजणं अवघड आहे. ते बाप कळणं एवढं अवघड आहे, कारण त्यानं आपल्यासाठी एवढं केलेलं असतं, तो आपल्यासाठी झिजलेला असतो, पण तो आपल्याला समजत नाही. पण तो बाप कळणं एवढं अवघड आहे. तो बाप आपल्याला ज्या दिवशी समजल ना, फक्त बाप समजण्यासाठी बाप जिवंत असायच्या अगोदर समजू द्या. बाप मेल्याच्या नंतर बापाची जागा किंमत कळाली ना, मग मात्र कोणी नसतं बघा. बापासारखे जीव लावणारे अनेक भेटतील, पण खरी वेळ आल्याच्या नंतर स्वतःची किडनी काढून आपल्या मुलाला देणारा बाप हा फक्त स्वतःचा बापच असू शकतो, याकरता दुसरं कोणी नाही. म्हणून जिवंत मायबापाची ज्यानं सेवा केली, जिवंत मायबापाला ज्यानं हसत हसत सांभाळलं ना, त्या मायबापाला जिवंतपणी स्वर्ग भेटल्यासारखं आहे बघा. त्या मायबापाला जिवंतपणी वैकुंठाला गेल्यासारखं आहे. पण जो बाप रडला, जी माय रडली ना, त्याच्यासारखं दुःख ह्या नरक यातना त्यांना दुसरे कोणत्याच नाहीत. म्हणून ह्या दोन्ही चिरंजीवानं जेवढे त्यांचे नातलग असतील, त्यांच्या मुली सर्व भाऊ आहेत, त्यांचे भाऊ आहेत का पहा. कारण बापाविषयी सांगत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे, पण आपल्या भावाच्या कार्यामध्ये सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येणं, त्याला समजावं की नक्कीच आपल्या भावाचं कार्य चांगलं होतं. कारण भावासाठी भाऊ रडतो, बहिणीसाठी भाऊ रडतो, आपल्या बापासाठी मुलगा रडतो. समजावं त्या माणसानं जीवन चांगलं जगलेलं आहे. कारण असं सहजासहजी कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही महाराज. रड म्हणल्यानं लोक रडत नाहीत. अहो कितीही दुःख होऊ द्या, लोकाच्या डोळ्यात पाणी येत नाही. पण नाव घेता ज्याच्या टचकन डोळ्यात पाणी येतं, किती प्रेम असेल एकमेकात. आणि या जगामध्ये महाराज माझ्या रामप्रभूला वनवास भेटला म्हणून माझ्या भरतानं अनवणी पायानं राहावं. आजही महाराज तसे प्रेम लावणारे भाऊ येतं. म्हणून या गावात आल्याच्या नंतर कळालं मला. आज विचार करा, आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष झालं, पण त्यांची आठवण मात्र कायम आपल्यामध्ये आहे. त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहणार आहे. कारण त्यांना जीवन चांगलं जगले, शेवटपर्यंत महाराज भगवंताची सेवा केली. आणि ज्यानं भगवंताची सेवा केली त्याच्या आत्म्याला शांतता लागलंच म्हणून समजा. कारण देव त्यांची वाट पाहत असतो. वैकुंठामध्ये सुद्धा अहो देव लोक सुद्धा त्यांच्यासाठी फुलं घेऊन स्वागतासाठी असतात. एकदा बाबाच्या आत्म्याला शांतता लाभावी म्हणून प्रेमानं सर्वांना भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. महाराज का सोबत कोणी येत नाही हो? कारण आहे रे दादा, सारी अवघी कामे खोटी, कारण खोटं हे माणसासोबत कायम येत नसतं. मग महाराज या जगात खरं काय? सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला. महाराज मग हे घरदार काही नाही, गोत घरे टाकून सारे, शेवटी गावाचे बाहेरी, आणि दुसऱ्याच्या जीवावर कधी बसायचं नाही, कारण दुसऱ्यानं पुण्य केलेलं आपल्याला कधी भेटत नसतं. म्हणून ऐका महिला मंडळ, तुमच्या मनामध्ये एक गोड गैरसमज असल्यासारखं आहे. आपल्या नवऱ्यानं कीर्तन ऐकलं की अर्ध पुण्य आपल्याला भेटतंय, पण अर्ध पुण्य त्याच बायकोला भेटतंय जी बायको रोज नवऱ्याच्या पाया पडतीन, त्याला कधी वापस बोलत नाही. तिलाच अर्धे पुण्य भेटत असतंय असं कोणाला बी नाही. म्हणून ऐका, आपलं उद्धार हा आपल्यालाच करायचा आहे. स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत, का उपाय चालत नाही? सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. महाराज मग आम्ही जीवन जगायचं तरी कसं? महाराजांना सांगितलं, जीवन तुम्ही स्वप्नासारखं जगा. ऐसे स्वप्नवत असार, नरहारी जोडी तसे कर. का महाराज स्वप्नासारखं? कारण स्वप्न दुःखाचं असलं माणसं म्हणतात हे खरं नाही, आणि स्वप्न आनंदाचं असल तरी सुद्धा म्हणतात स्वप्न ते स्वप्न आहे. म्हणून म्हणतात सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर बोलण्याच्या ओघातून कोणाचं मन अंत करून दुखवलं असेल तर आपलंच लेकरू आपलं बालक समजून माफ करताल अशी अपेक्षा ठेवतो, आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. उच्चारिता अधिकार मी आपला. करा क्षमा